कुठं पडलं बाई कानातलं. आता काय करू बाई, एवढं चांगलं सोन्याचं होतं. खाली तर नाही पडलं. कुठं शोधू आता. अरे ये काय आहे? काव्या अरे तू नितीन, अरे हे काय केलंय तू? अरे तू असं कसं? अरे याचं काय तवा हे असलं चालूच असतं. तू मला अचानक दिसली. हा अरे कॉलेज नंतर आज पाहिलंय तुला. हा ना, पण तू तर कॉलेजमध्ये चांगला टॉपर होता. हे काय आहे? मला काही कळा ना. सगळं नाही सांगू शकत तुला, पण तू कोणासोबत आहे? कोण कोण आला सोबत आली अरे माझं लग्न झालंय. अच्छा लग्न झालं. हो मिस्टर आहेत का सोबत? हो, मिस्टर सोबत आहे. ते कुठं गेलेत? अच्छा हो बरं आहे ना तुझं? हो बरं आहे. आता तुझं काय चाललंय? हे माझं असं चालू आहे थोडंसं. आणि लग्न वगैरे केलं की नाही? नाही अजून. नाही. कसं का? लग्न नाही अजून. अरे तू तर चांगला होता, चांगलं घरी पण तुझ्या चांगलं होतं. मला काही कळणार असं. आणि कॉलेजमध्ये किती टॉपर होता आणि तुला तर जॉब करायचा होता ना. माझं सोड रे, तुझं ऐकू दे ना. मी कॉलेजच्या कोणाच्या ग्रुपच्या कसल्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. मला अचानक तू आज पहिल्यांदा दिसली कॉलेज नंतर. आणि तू काय करतेस आता? अरे काहीच नाही, आता लग्न झालंय, घरीच असते आता. हाऊसवाईफ. हो हाऊसवाईफच आता. आणि तू असं चल बिचल काय शोधतेस? काय झालं? अरे ते माझं कानातलं पडलं बघ ना, शोधते मी केव्हाचे. सोन्याचं बोलती तू? हा अरे ते अहो सॉरी, ते कॉलेजचे मित्र आहे माझा. असला कसला मित्र तुझा? हे मिस्टर आहेत का? हो हे मिस्टर आहे माझे, आणि हे नितीन कॉलेजमधला मित्र आहे. हे अरे अहो ते अचानक भेटली मला. मी तिथून पाहिलं, मग अचानक कॉलेजची मैत्री म्हटलं राहुल नाही म्हणून मी आलो त्याच्याशी बोलायला. असं कोणी दिसलं की बोलणारच का तुम्ही येऊन? अरे हे बघ कसा आहे, ह्याचा अवतार कसा आहे. अशा लोकांसोबत बोलत बसल्या वाटेची माणसं येणार काय म्हणते ना. म्हणजे बोलणाऱ्याला अवतारच लागतो का? असं बोलू शकत नाही कोणी कोणासोबत? वाटेची माणसं म्हणते ना, ह्याची बायको कसल्या बिखऱ्या बरं बोलत बसली या. मग तुम्हाला बिकर. अच्छा तुमच्याकडे बघून बिखरेच वाटतायत तुम्ही. हा हे बघ, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण मी माझ्या मैत्रिणीशी बोलतोय म्हणून मी त्याच्याशी बोलायला आलोय. तुमचा जर काही असं वाटत असेल तर मी जायला तयार आहे. काय अडचण हा नाही. जा जा. बरं, ठीक आहे येतो मी. हा हा काय येतो फिरतो काय जाणार डायरेक्ट? कशाला येतो फिरतो काय म्हणतो? बरं जाऊ दे, सॉरी. ते अहो बोलायचं मॅनर्स ठेव. काय काय धरून चालवलंय का? काय केलंय मी तेव्हा? असं कसं काय बोलता तू तुम्ही? बस आतमध्ये चल. जा की बाबा तू जा. हे चल माझं पाकिट घे, ते थोडं हे आणायचे. कुठे ठेवलं होतं? इथं ठेवलं होतं ना. अरे इथंच होतं. थांब. तुझ्या मित्राने घेतलं काय? अहो नाही होतो, तसा नाहीये. अरे असला माणसाला लय हातच्याला की येते, त्यानेच घेतलं पाकिट. अहो नसून घेतलं, ते इकडे पण नाही आला. तो लांबूनच बोलत होता. काय ला म्हणलं त्यानेच पाकिट घेतलं, तुला नाही माहिती. थांबतो इथं. अहो हे थांब. काय आलं? अहो झालं काय? अरे पाकिट कुठे आहे माझं? कसलं पाकिट? तो पाकिट घेतलं त्या गाडीतलं माझं. काहीतरी गैरसमज झाला. कसलं पाकिट? गैरसमज नाही झाला. हात कसं? मला विचारलं का हात लावताना? लावतो ना विचार. तू बरं झालं समाधान. मी पाकिट चोरलं म्हणायचं का? अहो सापडले, घ्या. गाडीत होतं. गाडीतच होतं. तुम्ही मला चोर समजलं का भामटा समजलं? अरे आहेस तू बामटा. दिसताना दिसतोय बामटा. तुझ्या नवऱ्याला अजिबात बोलण्याची पद्धत शिकवलेली नाहीये. मी सांगू शकत नाही माझे मी काय करतो. तो मी बऱ्याचदा तो विचारला मला मी काय करतो. मी एक डिटेक्टिव्ह आहे आणि मी एका आरोपीला शोधण्यासाठी असा गेटअप केलाय. आणि ह्याला सांगायचं नव्हतं मला, आणि मी कोणाला सांगत पण नव्हतं. म्हणून मी कोणत्याच मित्राच्या कसल्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. आणि नाईलाजान मला सांगावं लागतंय, तुम्ही बोलण्याच्या आधी बोलण्याची पद्धत शिका. आणि जर एवढं जर असेल ना, माझी इन्क्वायरी करा. माझ्यासोबत चला पोलीस स्टेशनला. 2 मिनिटात कळेल मी कोण आहे ते. जाऊ दे नितीन, चुकलं माझं. हां पहिलं त्यांना बोलायला शिका, मग माझे बोलायचं. त्यांच्याकडून मी सॉरी सॉरी म्हणते सॉरी बाबा. चूक झाली बरं. हा आणि तिथं काय असं ना, ते आधी बघायचं होतं. डायरेक्ट दुसऱ्याच्या गाड्यात येऊन हात अशी झडती घ्यायची नसती. सॉरी. उगा मैत्रीण भेटली कॉलेजची जुनी मैत्रीण म्हणून मला राहावं ना, म्हणून मी तिथपर्यंत आलोय. असं कसं काय करू शकतोस तू? जाऊ दे. आधी बोलणं शिकवा. बरं जाऊ दे, चला आता. आता कुठं शोधू कानातलं? हुक सापड. सॉरी बरं का, मी तुझ्या मित्राला ओळखण्यात चुकलो. माणूस दिसतो तसा नसतो. दिसणं माणसाच्या जाऊ नाही कधीच. तुम्हाला बोलत होते. अहो तो आमच्या कॉलेजमधला टॉपर मुलगा होता. आता मित्र काय करणार? दिसताना तसा दिसला म्हणून मी बोललो.
बरं जाऊ दे आता. बरं चल बस मग जाऊ. बरं चला.